या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, कमळीला समजलेलं असतं की तिच्याच हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या 2 मुली कबड्डीच्या चॅम्पियन आहेत आणि मग त्यानंतर त्यांच्यासोबत बोलण्यासाठी कमळी आणि निंगी त्या मुलींच्या रूमकडे जातात। जेव्हा त्या दोघी त्या रूममध्ये डोकावतात तेव्हा त्यांना त्या ठिकाणी खूप सारे मेडल्स आणि ट्रॉफीज ठेवलेल्या दिसतात आणि ते पाहून या दोघींनाही खूप आनंद होतो आणि मग कमळी दीपाली आणि रुपाली ताई अशी हाक मारते आणि मग त्या 2 मुली बाहेर येतात। त्या विचारतात की काय ग कमळी, तुझं आमच्याकडे काय काम आहे? तर कमळीला आश्चर्य वाटतं। ती विचारते की तुम्ही मला ओळखता का? आणि त्यावेळी त्या मुली म्हणतात की हो, तुला कोण ओळखत नाही? अगं, आम्हाला कळलं आहे की तू त्या अनिकासोबत पंगा घेऊन कॉलेजमध्ये कबड्डीची दुसरी टीम तयार केली आहे। आणि त्यावेळी कमळी हसून म्हणते की हो, मात्र अजून टीम तयार झालेली नाहीये। खरं तर मला त्या संदर्भातच तुमच्याशी बोलायचं होतं, म्हणून मी इथे आले। आणि मग ती त्या मुलींना विचारते की तुम्ही सुद्धा आमच्या टीमकडून खेळणार का गं? कारण मला समजलंय की तुम्ही दोघीजणी खूप चांगली कबड्डी खेळता, कबड्डीच्या चॅम्पियन आहात, मात्र अनिकाने मागच्या वर्षी तुम्हाला टीममध्ये घेतलं नाही। आणि त्यावेळी त्या मुली एकमेकींकडे बघतात आणि कमळीला स्पष्टपणे नकार देतात। त्यामुळे कमळीला आश्चर्य वाटतं। ती त्या मुलींना समजावण्याचा प्रयत्न करते, मात्र त्या म्हणतात की गेल्या 2 वर्षांपासून आम्ही आपल्या कॉलेजकडून खेळण्यासाठी खूप वाट बघितली, मात्र अनिकाने प्रत्येक वेळी आमची निराशा केली आणि म्हणून आता आम्ही कबड्डीचा नाद सोडून दिलाय आणि तसंही आम्ही आता फायनल इयरला आहोत, आम्हाला आमच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे। त्यावेळी कमळी म्हणते की मला कळतंय ग तायडे, तुम्हाला तुमचा अभ्यास किती महत्त्वाचा आहे ते, आम्हाला सुद्धा आमचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे आणि मी तुम्हाला सांगते की या कबड्डीमुळे आपलं काही नुकसान होणार नाही आहे। तर निंगीही म्हणते हो ना, हवं तर तुम्हा दोघींची जी काही कामं असतील ती मी करत जाईल, त्यावेळी तुम्ही तुमचा अभ्यास करा। मात्र त्या मुली स्पष्टपणे नकार देतात आणि या दोघींच्या तोंडावरच रूमचा दरवाजा बंद करतात। पण मग त्यानंतर कमळी आणि निंगी आणि त्याचसोबत त्या दोघींच्या अजून काही मैत्रिणी त्या 2 मुलींच्या रूमसमोर कबड्डीची प्रॅक्टिस करायला सुरुवात करतात आणि त्यांचा आवाज ऐकून त्या दोघीजणी पुन्हा बाहेर येतात। यांना कबड्डीची प्रॅक्टिस करताना पाहून त्या दोघींनाही खूप आनंद होतो आणि मग त्या निंगीला आणि कमळीला त्यांचं काय चुकतं हे देखील सांगायला सुरुवात करतात। त्यावेळी कमळी आनंदाने म्हणते की अगं, तुम्हाला तर किती माहिती आहे, मग खेळा ना तुम्ही आमच्या टीमकडून। जर तुम्ही आमच्या टीममध्ये आलात ना तर आम्हाला खरंच खूप शिकायला मिळेल। हे बघा, गेल्या 2 वर्षात तुम्हाला संधी मिळाली नाही हे खरं आहे, पण आता तर स्वतःहून संधी तुमच्याकडे चालत आली आहे ना, मग तुम्ही असं नाही म्हणू नका। मात्र त्या 2 मुली काही ऐकायला तयार नसतात। कमळी आणि निंगी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न करतात, मात्र त्या नकार देतात आणि पुन्हा आपल्या रूममध्ये निघून जातात। त्यामुळे मग कमळी निंगीला म्हणते, जाऊ दे निंगी, आपण उगाच त्यांच्यावर जबरदस्ती करायला नको, आपण आपली प्रॅक्टिस करूयात, आणि मग त्या तेथून निघून जातात। दुसरीकडे अनिका तिच्या घरी असते, तितक्यात तिला हॉस्टेलमधून तिच्या एका मैत्रिणीचा कॉल येतो। ती मुलगी अनिकाला असं सांगते की कमळीने आणि तिच्या टीमने प्रॅक्टिस करायला सुरुवात केली आहे। ते ऐकून ही अनिका खूपच चिडत्याने म्हणते की या गावछापला थोडा वेळ शांत बसताच येत नाही का? पण मला कळत नाही आहे की तिच्या टीममध्ये नेमकं आहे तरी कोण? आणि त्यावेळी ती मुलगी सांगते की अगं, तुला त्या सातारच्या दीपाली आणि रुपाली माहिती आहे ना, ज्यांना आपण रिजेक्ट केलं होतं, त्या दोघीजणी हिच्या टीमकडून खेळत आहेत आणि त्या किती भारी खेळाडू आहेत, तुला तर माहितीच असेल। तर ती अनिका रागात म्हणते की हे बघ, त्यांना ना अजिबात कबड्डी वगैरे खेळता येत नाही आणि म्हणूनच मी त्यांना आपल्या टीममधून काढून टाकले, पण त्यांची हिंमत खूपच वाढलेली दिसते, ते आता काय माझ्या विरोधात जाणार का? मग ती त्या मुलीला विचारते की मला सांग, त्या दोघीजणी आत्ता कुठे आहेत? तर ती मुलगी सांगते की त्या मेसमध्ये गेल्या आहेत, तू लवकर हॉस्टेलमध्ये ये, म्हणजे आपल्याला त्यांना भेटता येईल। आणि त्यावर अनिका ही हो म्हणते आणि लगेच हॉस्टेलकडे जाण्यासाठी निघते। त्यानंतर मग अनिका आणि तिच्या त्या 2 मैत्रिणी त्या रुपालीकडे आणि दीपालीकडे जातात। अनिका त्या दोघींना धमकी देत म्हणते की तुमची इतकी हिंमत वाढली आहे का? आता तुम्ही माझ्या विरोधात कबड्डी खेळणार का? तुमची काय लायकी आहे हे विसरलात का तुम्ही? आणि अनिकाचं असं बोलणं ऐकून त्या मुली खूप चिडतात आणि तिला सांगतात की हे बघ अनिका, आम्ही काही केलेलं नाही आहे, तू उगाच आमच्या वाकड्यात शिरू नको। पण ती अनिका काही ऐकायला तयार नसते, उलट ती या मुलींना कॉलेजमधून काढण्याची धमकी देऊ लागते। त्यामुळे त्या मुली गुपचूप तेथून जाण्यासाठी निघतात। मात्र तितक्यात कमळी आणि निंगी त्या ठिकाणी येतात। निंगी अनिकाला विचारते की काय गं अनिका, कशाला त्या दोघींना धमकी देते? तुला काय त्यांची भीती वाटते का? तर अनिका म्हणते की मला आणि यांची भीती, मी कशाला घाबरू यांना? आणि त्यावेळी कमळी मुद्दाम म्हणते, नाही घाबरत ना, मग कशाला उगाच धमकी देते? आणि तसंही तुझं इथे येणं वाया गेलं आहे,
कारण मुळात त्या दोघीजणी आमच्या टीमकडून खेळतच नाही आहेत, तुला कोणीतरी चुकीची माहिती दिली. आणि हे ऐकून अनिका रागातच तिच्या मैत्रिणींकडे पाहू लागते. तर कमळी मुद्दाम म्हणत असते की अनिका, तू आम्हाला वाटेल ते बोल, कारण आम्ही आमचा स्वाभिमान जपत तुझ्या विरुद्ध उभे राहिलो आहोत. मात्र या मुलींना त्यांचा स्वाभिमान जपता आलेला नाही आहे, त्या काही तुझ्या विरुद्ध उभ्या राहणार नाही. त्यामुळे उगाच ना तू तुझी एनर्जी वेस्ट करू नको. आणि हे ऐकून त्या दोन्हीही मुली गुपचूप खाली मान घालतात आणि मग तेथून निघून जातात. पण ती अनिका तर तिच्या मैत्रिणींवरच चिडते आणि रागातच हॉस्टेलमधून बाहेर पडते. आणि ते पाहून कमळी आणि निंगी मात्र हसू लागतात. त्यानंतर आपण पाहतो की त्या सातारच्या दोन मुली म्हणजेच रुपाली आणि दीपाली पुन्हा एकदा कमळीकडे येतात आणि रडतच तिला मिठी मारतात. कमळी त्यांना विचारते की काय गं, काय झालं? ती अनिका तुम्हाला परत काही बोलली का? तर या दोघीजणी म्हणतात, नाही कमळी, पण आमचे आता डोळे उघडले. आम्ही उगाच मगाशी तुला नकार दिला, पण आता आम्ही तुझ्या टीमकडून खेळणार. आम्ही त्या अनिकाला दाखवून देणार आहोत की आम्ही कोणापेक्षाही कमी नाही. आत्तापर्यंत तिने आमच्यावर जो अन्याय केला आहे ना, त्याला आम्ही आता सडेतोड उत्तर देणार. या कॉलेजमधून मानानेच बाहेर पडणार. आणि ते ऐकून कमळीला आणि निंगीला खूप आनंद होतो. कमळी म्हणते की आता आपल्याला काही काळजी करायची गरजच नाही. आता आपण जोरदार प्रॅक्टिस करू आणि कबड्डीची मॅच जिंकून ट्रॉफी सगळ्या कॉलेजमध्ये मिरवू. आणि त्यावर त्याही मुली आनंदाने हो म्हणतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की कमळी आणि निंगी अन्नपूर्णाकडे जातात. आणि मग त्यानंतर कमळीच्या हस्ते तिथे देवी आईची आरती होते. पण जेव्हा हे सगळं रागिनी, कामिनी आणि अनिका पाहतात तेव्हा त्या खूप चिडतात, पण त्या काही बोलू शकत नाही. त्यानंतर कमळी सदानंद आजोबांचं औक्षण करते, त्यांचा आशीर्वाद घेते आणि मग त्यानंतर ती त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिने स्वतःच्या हाताने जे ग्रीटिंग कार्ड बनवलेलं असतं ते त्यांना देते. ते ग्रीटिंग कार्ड पाहून त्या आजोबांना, अन्नपूर्णाला आणि राजांना खूप आनंद होतो. ते सगळेजण कमळीचं आणि निंगीचं खूप कौतुक करतात. आणि यावेळी रागिनी, कामिनी आणि अनिका मात्र आश्चर्यानेच कमळीकडे बघत असतात. त्यानंतर आपण पाहतो की अन्नपूर्णा आश्चर्याने कमळीला विचारते की काय गं, आज यांचा वाढदिवस आहे, तुला कसं कळलं? आणि त्यावेळी निंगी हसतच सांगते की आजी, त्यात काय अवघड आहे? कमळीने ना आजोबांच्या हॉस्पिटलच्या फाईलवर तारीख पाहिली आणि लक्षात ठेवली. आणि हे ऐकून आजोबांना, अन्नपूर्णाला आणि राजांना आश्चर्य वाटतं. अन्नपूर्णा म्हणत असते की कमळी, आज तू स्वतःहून इथे आली, आरती केली, यांचं औक्षण केलं, हे पाहून मला खरंच खूप बरं वाटलं. कारण गेल्या अनेक वर्षांपासून ना फक्त मी आणि राजानंच यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय. आणि हे ऐकून मग रागिनी, कामिनी आणि अनिका मुद्दाम त्या ठिकाणी जातात आणि मग नाटक करत सदानंद आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. त्यानंतर निंगी म्हणू लागते की आजी, आज आजोबांचा वाढदिवस आहे ना, मग एकदम जोरदार पार्टी व्हायला हवी. आणि त्यावर अन्नपूर्णाही हसतच हो म्हणते. आणि मग ती निंगीला आणि कमळीलाच पार्टीची सगळी तयारी करायला सांगते. पण त्यामुळे अनिका चिडत्याने म्हणते की आता तर मी अजिबात त्या पार्टीसाठी घरात थांबणार नाही. पण तितक्यात ती राजांचं बोलणं ऐकते. राजन अन्नपूर्णाला सांगत असतो की आपण सतीश आणि नयनताराच्या फॅमिलीला सुद्धा या पार्टीसाठी बोलावूयात. आणि ते ऐकून अनिका खुश होते, कारण तिला माहिती असतं की आता ऋषीसुद्धा या पार्टीमध्ये येईल. आणि तिचा तो आनंद पाहून रागिनी आणि कामिनी मात्र हसत असतात. त्यानंतर आपण पाहतो की नयनताराला त्या पार्टीचं आमंत्रण मिळतं. सतीश आणि रोहित घरी नसल्यामुळे ती ऋषीला विचारते की आपण दोघेजण या पार्टीला जाऊयात का? परंतु आधी ऋषी नकार देतो. पण मग राधिका त्याला इशारा करून पार्टीला जायला सांगते. त्यामुळे मग ऋषी नयनताराला होकार देतो. त्यामुळे तिलाही आनंद होतो. दुसरीकडे कमळी आणि निंगी पार्टीची सगळी तयारी करत असतात. कमळीचा उत्साह पाहून सगळ्यांनाच तिचं कौतुक वाटत असतं. त्यानंतर मग अन्नपूर्णा आणि सदानंद आजोबा कमळीला त्यांच्या रूममध्ये बोलावतात आणि मग ते तिच्यासाठी आणि निंगीसाठी त्यांनी जो ड्रेस घेतलेला असतो तो तिला देतात. त्यामुळे कमळीला आश्चर्य वाटतं. ती म्हणत असते की आजी आजोबा या सगळ्याची काय गरज होती? तर अन्नपूर्णा म्हणते की हे बघ, तुला सांगितलंय ना, आजी आजोबांनी जर प्रेमाने काही दिलं तर त्याला नाही म्हणायचं नाही. आणि तुला माहिती आहे का, यांनी स्वतःहून तुझ्यासाठी हा ड्रेस सिलेक्ट केला आहे. त्यामुळे आता तुला पार्टीमध्ये हाच ड्रेस घालावा लागेल. आणि ते ऐकून कमळीलाही आनंद होतो आणि मग ती लगेच पार्टीच्या तयारीला सुरुवात करते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.